सगळं तुम्ही हे गोळा करत जातो तो जी काय अ, यंत्रणा आहे ती. तर अशा अनेक थिअरीज त्यांनी त्यावेळेला मांडलेल्या होत्या. अ, आणि त्याच्यातनं मी म्हटलं असतं, की काही त्यातलं एक अरिस्टॉटलचं बरोबर निघालं, पण बाकीच्या सगळ्या थिअरीज नंतर हळू जसं विज्ञान प्रगत होत गेलं, तसं मग त्यातला त्या कळत गेलं, की याच्यामध्ये आईचा पण रोल नेमका काय असतो किंवा आपण दोन्हीकडनं काही काही डॉमिनंट गोष्टी असतात, ज्या कदाचित मग त्या फक्त वडिलांकडनं येतात. काही वेळेला दोन्हीकडनं सारख्या प्रकारच्या गोष्टी येतात. काही वेळेला आईचे जीन्स डॉमिनंट असतात, त्यामुळे त्या आपल्याकडे जास्त येतात. बरं, मुला-मुलांमध्ये फरक असतो अनेकदा, की एखादा मुलगा हा जास्त आईवरती असतो, एखादा मुलगा जास्त वडिलांवरती असतो. तर हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये येत असतात. त्याच्यातनं एक महत्त्वाची थिअरी पुढे आणखीन अशी निघाली आणि ती म्हणजे ह्यातलं नैसर्गिकरित्या खरंच तुमच्याकडे किती येतं आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे किती येतं. त्यामुळे त्याला नेचर का नर्चर असं ते म्हणतात. तर काही शास्त्रज्ञ असं होते, की जे कंप्लीटली नेचर असं मानणारे आहेत, तर काही नर्चर असं मानणारे आहेत, की त्यांचं म्हणणं काही नाही, तुमच्याकडे काही आई-वडिलांकडनं वगैरे येत नाही. तुम्ही सगळं परिस्थितीतनं शिकत असता आणि त्याप्रमाणे तुम्ही होत असता. पण अर्थात दिसणं जे आहे, ते आपण जेव्हा म्हणतो, की अमुक एक मुलगा आईसारखा दिसतो, ते ऑब्व्हियसली नेचरकडनंच येतं. खरं. पण बाकी तुमचा स्वभाव किंवा इतर काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक खूप पूर्वी मी एक गोष्ट वाचली होती, की नेचरचा भाग किती असू शकतो. एक पक्षी पकडला, एक विशिष्ट पद्धतीने घरटं बांधणारा एक पक्षी पकडला आणि त्याला साध्या एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेलं होतं आणि अशा 8 पिढ्या त्यांनी त्या पक्षाच्या काचेच्या बॉक्समध्ये वाढवल्या आणि 8व्या पिढीतल्या पक्षाला त्यांनी परत बाहेर सोडलं. तर त्यांनी परत तसंच्या तसंच घरटं बांधलं. तर त्याच्यातनं मग त्यांचं म्हणणं असं, की हे प्रूव्ह झालं, की काही गोष्टी हं. तुमच्याकडे या जेनेटिकलीच येतात. ते काही तुम्हाला कोणी शिकवायला लागत नाही आणि मग त्याच्यात त्या काही थिअरीज आहेत. म्हणजे मग मग ते स्वभावावरती पण गेलं, की उदाहरणार्थ गुन्हेगारी हा मोठा वादाचा विषय झाला, की अ, गुन्हेगारी जी असते, ती तुम्ही गुन्हेगार जन्मता असता का तुम्ही बनता परिस्थितीने? हं. आपल्याकडे पुस्तकातही ते उदाहरण दिलं आहे. आवारा चित्रपटाचं बरं. उदाहरण आहे. बरोबर. परंतु असं मानणारे काही शास्त्रज्ञ होते, की तुम्ही केवळ जन्मामुळेच तुम्ही गुन्हेगार बनता. म्हणजे तुमच्यात कुठेतरी ते जीन्स असतात म्हणूनच तुम्ही बापरे! असं मानणारे होते. पण अर्थात त्याला काउंटर थिअरीज हं, निघाल्या. हं.